बघा मंडळींनो, मी बऱ्याच दिवसाचा आता व्हिडिओ टाकणं बंद केलं होतं कामाच्या धावपळीमुळं. पण आज एक मोठा चमत्कार घडला की मुलगी मारुती रायाला ओवाळायला गेली मारुती मंदिरात आणि तिने ओवाळण्यासाठी सोनं पाहिजे म्हणून कानातलं काढलं, मारुती रायाला ओवाळलं आणि तो रुपया आणि ते कानातलं सोनं घेऊन रिटर्न गाडीवरती बसली. तर ते तिच्याकडनं ते पडल्यानंतर तर आल्यानंतर मळ्यात आल्यावर रडायला लागली का माझं सोनं हरवलं. मी म्हटलं ठीक आहे, हरवलं ना तर ते काही सापडणार असतं. तर चमत्कार बघा मारुती रायाचा का लगेच थोड्या वेळानं आमच्या मळ्यातल्या विनायक दादांना ते सापडलं आणि त्यांनी ग्रुपवरती पण टाकलं. पण आम्ही कशाला ग्रुप बघितला, तर ते टाकल्यानंतर गावात आल्यानंतर चर्चा झाली आणि ती आमच्या बंधूंनी फोन केला की दीदी तुझं ते कानातलं आहे ते जुनं जोडीला घेऊन ये, म्हणजे ते आपलंच आहे, लक्षात येईल. तर मला एक सांगायचं एवढंच आहे की बघा मारुतीरायाचा एवढा मोठा चमत्कार आहे. अहो मारुतीरायानं शीतच शोधून काढली. तर हे तिला ते सोनं हरवलं तर मारुती रायावर ते संकटच ना, किंवा सोनं हरवलं आपल्याला ओवाळायला आल्यानंतर. तर एवढा मोठा चमत्कार आमच्या भेंडाळीच्या मारुती रायाचा आहे. तर माझं सांगणं एवढंच आहे, मनापासून जर काही गोष्टी करायला गेली तर त्या निश्चितच साध्य होत्या. आणि एक मनात नेहमी आनंद वातावरण पाहिजे, कोणाविषयी राग रोष नको, कोणाशी वाईट बोलणं नको. आपलं काम एक काम. आणि दिवाळीच्या सगळ्या मित्रांना, व्हिडिओ बघणारे सगळे माझे मित्रांना सांगायचं एवढंच आहे की की व्हिडिओ बघत राहा, माझे व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचवा. आणि मी दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा देतो. तुमचे दिवस भरभराटीचे, सुखाचे, समृद्धीचे जाऊ, हीच भगवान मारुतीरायातर्फे चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.